ते काम घरूनच बसून करायचं होतं. लोकांना घराबाहेर पडून न देणं हे मोठं आव्हान होतं त्या काळामध्ये जगभरात. आणि महाराष्ट्रानं ते आव्हान पेललं. जर मुख्यमंत्रीच बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असती आणि माणसांचे बळी गेले असते. हे यांना कळतं का? नाही कळत त्यांना हे, म्हणून ते असं बोलतात. काल गॅसचे भाव वाढलेले आहेत. पुन्हा एकदा निवडणूक संपताच गॅसचे भाव वाढले. येणाऱ्या काळात आणखी भाव वाढण्याची शक्यता नक्कीच प्रवास महागणार आहे. प्रवास महागतोय. हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे जिथे पेट्रोल डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार आहे. मोदी जे म्हणतात सब कुछ ठीक आहे, ते सब कुछ ठीक नाही. ते फक्त सब कुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सब कुछ ठीक असतं. आता यापुढे नाही. पश्चिम बंगालचे सगळ्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? ममता बॅनर्जी या 180 ते 185 विधानसभा जिंकून बहुमतानं पुन्हा सत्तेत येतात. अमित शहाना आत्मविश्वास आहे. अमित शहाना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना. फसफसणारा आत्मविश्वास आहे. माणसानं खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्यांचा आत्मविश्वासाला झालं काय? पण ज्याने ममता किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, मला असं वाटतं, मी जी माहिती घेतो की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही. एक वेगळं कोइन्सिडन्स पाहायला मिळतंय. तुम्ही त्याच्याबद्दल काल एक्सपोज देखील केली आहे की खासगी जमिनी घ्यायच्या, त्याला ग्रीन करायचं आणि पुन्हा एकदा त्यांना द्यायच्या. काही कोइन्सिडन्स नाही, असं एक रिक्लेमेशन केलं आंध्रा खाडीत, सिलिंग जवळ 56 एकर जमिनीवर जी हरितकरणासाठी जमीन ठेवली होती. तो ग्रीन झोन होता. तो गौतम अडाणींना देऊन टाकला. बरोबर आहे. आणि आता ग्रीन झोनसाठी इतर जमिनींचं ॲक्विजिशन करतायत. हा काय प्रकार आहे? असं मी विचारलं, हा काय प्रकार आहे? कोणाचे पैसे तुम्ही उडवताय? जी जमीन होती आमची ती तुम्ही गौतम अडाणीला दिली आणि मग आता तुम्हाला नियमानुसार जो ग्रीन झोन तिथे करायचा आहे त्यासाठी तुम्ही इतर जमीन अक्वायर करताय. हा नालायकपणा आहे. बोलिये. पाहिलं गेलं की काल जे महाराष्ट्र दिन होता, ज्या हुतात्मा चौकावर सगळे जाऊन इकडे अभिवादन करतात, इकडे सजवलं देखील जास्त घेत नव्हतं. याबद्दलचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला. कशा गोष्टीकडे बघतात? काल मी काय वेगळं सांगत होतो?